तर सरकारी शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा यशस्वी झाली। जरांगेंनी रात्री 1:15 वाजता उपोषण मागे घेतलं। उद्यापासून सुधारित ड्राफ्टवर प्रक्रिया सुरू होणार आहे। सरकारनं आश्वासन न पाळल्यास पुन्हा उपोषण करणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाचं हत्यार उपसणाऱ्या मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतलंय। सरकारच्या शिष्टमंडळासोबत जवळपास 1.5 तास झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर जरांगेंनी हे उपोषण मागे घेतलं। जरांगेंचं उपोषण लवकर सुटावं यासाठी सरकारकडून सातत्यानं प्रयत्न केले जात होते। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हे नवीन मसुदा घेऊन अंतरवाली सराटीत पोहोचले होते। जरांगेंनी हा मसुदा अमान्य करत शिष्टमंडळाला घरी पाठवलं होतं। त्यानंतर आरक्षणाचे अभ्यासक विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये पुन्हा दीर्घ बैठक झाली। या बैठकीनंतर विखे पाटील आणि लाड हे पुन्हा जरांगेंकडे चर्चा करण्यासाठी आले आणि चर्चेनंतर मध्यरात्री जवळपास 1 वाजेच्या सुमारास जरांगेंनी पाणी पिऊन हे उपोषण सोडलं। मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले। रखरखत्या उन्हात उपोषण केल्यामुळे जरांगेंना डिहायड्रेशनचा त्रास झालाय। जरांगेंना 48 तास रुग्णालयात निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे। दरम्यान जरांगेंच्या मागण्यांवर काय तोडगा काढण्यात आलाय पाहूयात। 58 लाख नोंदींचे दस्तऐवज जरांगेंना दिले जाणार आहेत। नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार आहे। जात पडताळणीसाठी विभागीय आयुक्त 15 दिवसात बैठक घेतील। सातारा गॅझेटसाठी सरकारला आणखी 1 महिना वेळ देण्यात आलाय। न्यायमूर्ती शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे। प्रमाणपत्र वैधतेसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईनही जारी करण्यात येईल। मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष स्थापन होणार आहे। मराठा समाजासंदर्भातील शिष्टमंडळाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे। तर 2 ते 3 दिवसात शासन निर्णय काढून याची अंमलबजावणी सुरू करण्याचंही आश्वासन देण्यात आलं। 58 लाख नोंदीचे दस्तऐवज आपल्याला द्यायला सरकार तयार आहे। 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यायचे। मराठा आणि कुणबी याला सेपरेट मंत्रालय स्थापन करा हे त्यांना सांगितलंय। सातारा संस्थांचं गॅझेटियरचा जी.आर मला लगेच पाहिजे। चॅलेंज झालं तर ती म्हणते तुम्ही अजून महिनाभर थांबा। म्हणजे चांगलं जाऊन सरकार आहे। दरम्यान शासन निर्णय काढण्यासाठी जरांगेंनी सरकारला मंगळवारपर्यंतची मुदत दिली आहे। तसंच शासन निर्णय न दिल्यास पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशाराही जरांगेंनी दिला।